बस ठेवा. चला भंडारा उठला स्थानावर जा तुमच्या तुम्ही. घ्या मांडरीच्या घालू द्या. पडा बाय पा अग मांडर मांडर काळूबाईचं मांडर अग मांडर मांडर ना माझ्या देवीचं मांडर या चाफ्याच्या झाडाला घाटाची ओळख द्या, आरतीचा मान घ्या आणि स्थानावर जा. बघ कोणत्या गटी बसल्यात, कोणत्या गटी बसल्यात घाटाची ओळख द्या. पुढचं कार्य आम्हाला घ्यायला, मग बाकी तुमचं काय असेल आम्ही विचारू. कोण बसलाय सोबतीला? हा या रूपामध्ये सोबतीला कोण आहे तुझ्या? हा कोण बसलाय सोबतीला? घे तुझं कोणतं लेणे ते उचल आणि आम्हाला घाटाची ओळख दे. बघ द्या ओळख. आनंदाने आले ना, मग आनंदाने झाडाची हलना करायची नाही. जेव्हा बोलवून येईल ना तेव्हाच यायचं. हा ते गटाची आहे बरोबर. मग आनंदाने आलेस, या झाडाची हलना करा आले का? तर नाही ना. मग आनंदाने आले तर आनंदाने स्थानावर जायचं आणि जेव्हा तुझं बोलवून येईल तेव्हा धावत यायचं. हा संकटकाली आनंदकाली धावत यायचं. कुठेही झाडाला तकलीफ द्यायची नाही. 5 जणी बोलव जरा. जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा पूर्ण ओळख देणार, घाटाची टाकाची ओळख देणार, रक्षकाची ओळख देणार. नंतर पुढचं कार्य घेतो आम्ही. या 5 जणी
आता पूर्ण स्थानपान जायचं त्या भांडारा. मग आम्ही तुमची ओटी सर्व ओळख दिली तर ओटी सर्व भरू आम्ही. पण झाडाला कुठेही खेळवायचं. चला स्थानावर एकदम मोकल्या मानाने जायचं. बोंद्रे उठा तुम्ही जरा. तुम्ही जे जुनं घर आहे चालू आहे का आता बंद आहे? जाता येईल काय घरामध्ये? हा नारळ फक्त नेऊन ठेवायचं भंडारा ते टाकायचे फक्त. देवारा जिथं असेल तिथं तर बेस्ट होईल एकदम. म्हणजे त्याची फोड मी तरी करून देईल तर तुमचा देव तरी करून देतील. नाही झालं तर घरामध्ये. सांगू कुठं होता तो देवारा? सांगू कुठं होता? गोठा कुठं होता? गोठा तिथं. हा मी सांगतो ना आता, तुम्ही नाही सांगत मी सांगतो. गोठा होता ना, गोठा त्याच्या बाजूला होता आणि एक खांब होता जुना तिथं. हा पण ते त्या घरातला माणूस कोण द्यायला? तुम्ही येत ना? हां जा ना, दोघं जण जा ना, चालेल. पुढचं मी सांगतो काय ते तिथं अडलंय. घ्या खंडोबाचं गाणं तोपर्यंत. चला हॅलो बोल एकदा शिवसाधारणचा मार्तंड भैरवनाथाचे गडमधार महाराज योगडियो कोचे मल्हार 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 अरे स्वर्गाची सुंदरी न जणू भासबाई परी सवळी सवळी ठणगणाची बानू माझी पुरी माझा बानूवरी जीव त्याचा सारखा माझा बानूवरी जीव त्याचा सारखा मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका साबाईचा लाडका मल्हारी बाळूबाईचा लाडका मल्हारी साबाईचा लाडका मल्हारी बाळूबाईचा लाडका मल्हारी आता काय करायचं? हा एक तर यायचं तर पूर्ण मनाने यायचं, नाही तर झाड मोकळं करून स्थानावर जायचं. हा मान पोहोचला का तिथे बघा. हा पोहोचला का मान? हा मग ओळख देणार का स्थानावर जाणार? आल्या स्थानावर परत झाडाला तकलीफ नाही द्यायची. आनंदाने येता. एवढी लेकरं बसले त्यांना तुझी ओळख पाहिजे. ओळख नाही तर आल्या स्थानावर जायचं. मग बोला काय करता? देणार ओळख? हा आल्या स्थानावर जाता. मग आल्या स्थानावर जाणार. दाराला कोणालाही तकलीफ न देता हा जाणार. कुठून आलेत?
कुठून आले? कोणत्या स्थानावरून आले? हा, कोणत्या स्थानावरून आलेत? 10 वर्ष झाडामध्ये खेळता ना तुम्ही? 10 वर्ष झाडामध्ये येता ना? मग कुठून आलेत? हा, सांगाल का आम्हाला? मग असंच केलं झाडामध्ये का तकलीफ झाडाला? मग जाणार आल्या स्थानावर, ज्या स्थानावर आले त्या स्थानावर जाणार. हा, जाणार का? हो का नाही? हो का नाही? आम्हाला ऐकायचे वचन द्या आम्हाला. एक तर मग झाडाला पूर्ण मोकलं नाही तर आल्या स्थानावर जाणार. देव भंडारा, द्या भंडारा आता. बोला, एक तर जा नाही तर आम्हाला ओळख करून द्या. काहीतरी आलंय ना, खेळतं म्हणजे काहीतरी खेळतंय ना. एक तर देवारात असतील तर देवाराची ओळख द्या, नसेल तर आल्या स्थानावर जाऊ दे त्याला. बोला, झाडाला तकलीफ नाही पाहिजे आम्हाला. बस 10 वर्ष खेळतंय झाड. देणार का ओळख? नाही ना. मग आल्या स्थानावर जाणार. जाणार का आल्या स्थानावर? जिथून कुठून असेल तिथं द्या भंडारा. त्या दोन्ही मोठीत द्या भंडारा. परमेशने पूर्वी दुसरं काय लिहून द्यायचं? अरे भावा, त्या मोठीत घ्या. नाही ना, आले का? बोला, काय करता? बस बस, जास्त काय करता? झाडाला तकलीफ नको ना, कुलाला पण तकलीफ नकोय. आनंदाने आले तर आनंदाने येता, नावाची ओळख देता का आल्या स्थानावर जाता तुमच्यावर आहे. बोला, फक्त मला या झाडाला तकलीफ नकोय. एवढ्या वर्ष खेळताना कोणी असला नाही. उद्या ती लोक बोलत होती मुद्दम खेळते का हो? बोलायला कोणी काय बोलू, आपल्याला तकलीफ नको. कोणी बोलायला काय बोलते, काय करता बोला. देवा देवरूपी असो, पाहुणे आहेत, कुलाचे आहेत, बाहेरचे आहेत, जवळचे आहेत, कोणी असू दे, आम्हाला फक्त तकलीफ नकोय. नुसतं लोकांना दाखवायचं म्हणून अंगात खेळवायचं आम्हाला ते जमत नाही आणि झाडाला पण ते जमणार नाही. चालेल का तुम्हाला झाडाला तकलीफ दिलेल? हा, मग रूपामध्ये या. तुमच्या कोणता रूप आहे तुमचं तसं? हा, येणार का रूपामध्ये? मग जाता आल्या स्थानावर जाता. बोला, बोला, कोण आलेत? कोण आलेत? आम्हाला नावाची ओळख द्या ना. मग येतात. हा, कोण कोण ओळख देणार आम्हाला? बोला, द्या खंडोबा. देवा या मालू या Yeah.
माझ्या
अरे ढोल ताशा संबळ वाजत संबळा वा ढोल ताशा नगर वाजत संबळा वा संबळाच्या तालावरती अंबाबाई खेळ या संबळाच्या तालावरती अंबाबाई संबयाच्या तालावरती अंबाबाई संबयाच्या तालावरती अंबाबाई वारी खेळवा त्यांची त्यांना येऊ द्या तुम्ही नका हे करू बोला तुळजापूरला जायचंय गाडी बनवा तुळजापूरला जायचंय अगं तुळजापूरच्या रावरी अगं बसली अंबाबाई सावरी तुळजापूरच्या रावरी बसली अंबाबाई सावरी तुळजापूरला जायचंय माऊली तुळजापूरला नेऊ आपण तुम्हाला आम्हाला थोडी ओळख द्या ना कुठून आले तुम्ही तुळजापूरला जायचंय तुळजापूरला जायला साडी चोली देवाऱ्यात जावं वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत सर्वाधी अंबाबाईला पावा 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 वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत सर्वाधी अंबाबाईला पावा 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 वाटत दिसभर होतील मी माझ्या मनात रामाच्या भारी आली माझ्या स्वप्नात माऊली काय कमी पडले तुम्हाला साडी पोळी जाऊ पण आपण आल्यात कोण आम्हाला ओळख देणार घ्या प्रजेला ओळख देणार का हा तुळजापूरला जायचंय आंबा बसली वागा वर 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 तुळजापूर जाईन साडी चोरी होईन ऐका हे तुळजापूरला नव्हते आलाय का पहिल्यांदाच वारे आले काही पहिल्यांदाच आले ना अरे गाडीवाला दादा गाडी वाट रे मला घाटायचं तुळजापुरा अरे दादा गाडी वाट रे मला घाटायचं तुळजापुरा अरे गाडीवाला दादा गाडी वाट रे मला घाटायचं तुळजापुरा गाडीवाला दादा गाडी वाट रे मला घाटायचं तुळजापुरा
जायचंय तुळजापूरला जायचे माऊली, परंतु माऊली हा जागरण गोंधळ मांडलाय बरोबर. आम्ही सर्व देवीचं करून आलोय. झाड जर गेलं नसेल, झाड गेलतं का नव्हतं, झाड नसेल गेलं, परंतु माऊली जे तुझं झाड केलतंय त्यालाही आम्ही नेऊ, पण पहिले या कुळाला सुख शांती देणार का? आम्ही साडी चोली ओटी आरती ओवाळू देऊ तुला. हा कुठे जायचंय? तुळजापूर आता इथं सध्या पोहोचलंय घाटावर, सध्या इथं तर भेट कराल. कोणती तुळजापूरचं घट मांडलं आपण ओळख देणार? हा देणार का वाजत गाजत? मग आम्ही करू विचार जायचं नाही जायचं. पहिले आम्ही जसं जेजुरी जशी तुळजापूर तसं आम्ही 2 घट मांडलेत. त्याच माऊलीचं मांडलं, त्याच देवाचं मांडलं. आलेत आनंदाने, आम्हाला पहिले त्या घटाची ओळख द्या, घटा कुठं बसल्यात ते द्या, मग आम्ही तुमचं सर्व इच्छा पूर्ण करू. कोणतं गाणं माहिती का? तुळजापूरला जाईन साडी चोली वाईन, तो गाणं सांगतो मी. हा या माऊली आम्हाला घटाची ओळख द्या या, मग आम्ही इथेही तुळजापुरात बसवलं. आपण जाऊ तुळजापूरला पण आपण. अगं गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, आणि तुळजापूरला जायाचं आज ग. गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, आणि तुळजापूरला जायाचं आज ग. अगं गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, तुळजापूरला जायाचं आज ग. गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, तुळजापूरला जायाचं आज ग. कवड्याचा साज ग, आणि तुळजापूरला जायाचं आज ग. अगं गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, आणि तुळजापूरला जायाचं आज ग. अगं गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, तुळजापूरला जायाचं आज ग. गाळ्यामध्ये कवड्याचा साज ग, तुळजापूरला जायाचं आज ग. तुळजापूरला जाई रे थोडी पाता मी वाई रे, तुळजापूरला जाई रे थोडी पाता वाई रे. तुळजापूरला जाई रे थोडी पाता वाई रे, तुळजापूरला जाई रे थोडी पाता वाई रे. गळ्यामध्ये कवड्याचा साज ग, तुळजापूरला जायाचं आज ग. गळ्यामध्ये कवड्याचा साज ग, बोला माऊली तुम्ही कोण आल्यात? तुमची ओळख द्या मला. तुम्ही कोण आल्यात? खेळता तुम्ही बरोबर, झाड खेळता एवढं. कोण आहे? तुमची ओळख द्या मला. तुम्ही कोण आलेत? तुम्ही कोण आलेत? हा नेऊ नेऊ, आम्ही तुम्हाला सर्व मानतो. आम्ही या झाडाला विचारतोय कोण आलेत, आपली ओळख काय आम्हाला सांगाल का? आनंदाने आलात ना तुम्ही, मग तुमची ओळख सांगा आम्हाला आता. हा काय ओळख आहे तुमची? आनंदाने झाड येत आहे ना, मग काय खेळतंय, काय येते? हा बोला बोला. तसं नाही, आम्हाला तशी ओळख द्या. असं असं चालून नाही दाखवायचं आम्हाला, तशी ओळख द्या. नावाने ओळख द्या आम्हाला कोण आहे, तसं नाही. हे असं चालणं दाखवायचे आम्हाला, आम्हाला समजेल, बाकी लोकांना समजणार. हा कोण आहे तुमची ओळख? नाही नाही, ते आम्हाला ती मला ओळख झाली, बाकी प्रजेला नाही ओळख होणार. ओळख करून द्या, झाडाला तकलीफ नकोय. हा नावाची ओळख द्या आम्हाला, नावाने ओळख.
तसा इशारा आम्हाला नाही समजणार बघा. ती माऊली पण आले, तिलाही मोकळं करायचे. तुम्ही तुमची ओळख द्या आधी पहिले. हा आम्हाला नावाने ओळख पाहिजे तुमची, कोण आहेत, इशाऱ्यानं नाही. कुठून आलेत, का आलेत, असंच खेळते राहायचं का? हा कसं खेळते राहायचं? चालेल, झाडा तकलीफ झाले, झाडाचे लेकरं आले, त्यांना कोण सांभाळेल मग? हा मग जर आलेत आनंदाने खेळताना आल्यापासून, आता आम्हाला तुमची ओळख द्या पुढचं कार्य करायला आम्हाला. मग हे बघा, यांना तुळजापूरला जायचे, भेट करायचे, आले ते भेटीला आम्हाला, इथे आलेत, आम्ही त्यांची ओळख करू. आता तुमची ओळख द्या, बोला. बोला, द्या ओळख. मग झाडाची पूर्ण ओळख मी देणार, तुम्ही तुमची ओळख द्या फक्त. हा बोला. काय गाणी देवीचं येरमाळ्याला जायला. कारुण्यवनामध्ये डोंगरात झाडी, कारुण्यवनामध्ये डोंगरात झाडी, तिथं विसाव्याला राहती माझी येडी, 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 तिथं विसाव्याला राहती माझी येडी. कारुण्यवनामध्ये डोंगरात झाडी, कारुण्यवनामध्ये डोंगरात झाडी, विसाव्याला राहती माझी येडी, तिथं विसाव्याला राहती माझी येडी, तिथं विसाव्याला राहती. तुळजापूरचं घ्या. आग लागली याचा हुल ग, उमटल पाऊल ग, आई तू ये न केलं ग अंबाबाई, आई तू ये न केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, सोनं झालं ग, सोनं झालं ग, सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. या पाऊल ग, उमटलं पाऊल ग, या पाऊल ग, या पाऊल ग, आई तू ये न ग. आवले आनंदाने आलेत ना. हा देवाला परिपूर्ण आहे का? मग काय अडचण आहे त्या, नेऊ आम्ही तुम्हाला. पण ह्या देवामध्ये काय अडी अडचण आहे का सांगाल का? हा तुम्ही सांगाल का? आधी माझ्या शक्ती ना तुम्ही, आम्ही सगळं तुम्हाला दाखवू. पण कोण बसलाय तिथं तुमच्या समोर सांगाल का? सांगा, सांगा कोण बसलाय. हा ते महाराष्ट्राचं आड काय येतं तुम्हाला? मग काय येत आहे भाऊ? मागं बसा तुम्ही, बसा तुम्ही, बोला. मर यायचं घ्या. अग गावा गावात ग निर्वंदाला मरीचा गाडा ग, अग मरीचा गाडा ग, बाईला मदला गाडा ग, मरीचा गाडा ग, बाईला मदला गाडा ग. अग तुझं ग पोत राज सदा सोडतो वडी, शेंदराचा मान, या दैवडीत तुला गला खावाई, आई शेंदराचा मान, शेंदराचा मान, दैवडीत तुला गला खावाई, या दैवडीत तुला गला खावाई, आई शेंदराचा मान, या दैवडीत तुला गला खावाई, आई शेंदराचा मान, या दैवडीत तुला गला खावाई, आई शेंदराचा मान.
पाहिजे साडी चोळीचा मला मान नाही दिला मान देत नाही मला कुठला आई मला जायचे चंद्र तू लगला खाबाई ऐसे या दैवरी तू लगला खाबाई ऐसे सामान दैवरी तू लगला खाबाई ऐसे खाबाई या दैवरी तू लगला खाबाई ऐसे खाबाई गयामती सोबतिया सोन्याची साखळी गयामती सोबतिया सोन्याची साखळी गयामती सोबतिया सोन्याची साखळी गयामती सोबतिया ओ बोल देवारी कोण बसलाय खंडोबा माळसा बालू तुम्ही कोण कोण तुम्ही कोण तुम्ही बघ मी बांग घेते ही बांग घेईल बोलत तुम्ही बोल देवारी कोण तुझं कुठं जायचे ना तुझं म्हणजे भगवंताला आवाज घुमवला गेला हे गा भगवंताला आवाज घुमवला गेला अंबाबाई गे तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला कोण बसता देवारी बोल तू देशील दोघा बहिणी आहेत ना देणार का मला कोण बसला देवारी तरच तुला तुला देणार तुला कोण आहे देवारी कोण बसला तुम्हाला कोण आडव बोलत दे कुठं बसलाय इथे कुठं बसलाय देवारी कुठं बसलाय देवाला करून जरा तू नावाची दाखव उचलून दाखव जरा कुठे येतो नाही तू देणार बोला तुझ्या पुढे जायचे ना दाखवलं करून कुठं बसलाय नाही तुझ्या पुढला नाही मला ओळख करून दाखव कोण चुकीला बसलाय जायचे तुझ्या पुढे आनंदाने देवारी बसायचे आनंदाने बसायचे देणार ओळख करून अग माझ्या मोठ्या देवीचं रूप मला दिसत सावळ बाई बाई दिसत सावळ दिला धनिका दैत्यावरती काय ग भाया सारं घर झालं बाळ दिला धनिका दैत्यावरती काय ग भाया सारं
कशाला डोई तुझे पाताळाला पाय कशाला डोई तुझ्या पाताळाला पाय धन्य झालं पाहून निघला खावा निघला खावा धन्य झालं पाहून निघला खावा निघला खावा पाषाणाला दामक फोडी लाल खवई लिंबाच्या खोडाला उतरेला गंगेच्या करा लाल खवई लिंबाच्या खोडाला उतरेला गंगेच्या लाल खवई लिंबाच्या खोडाला उतरेला गंगेच्या लाल खवई लिंबाच्या खोडाला माझ्या लखाबाईचं बोला ना बोल माझ्या लख मर्यायचं बांग पाहिजे ना तुम्हाला देते बसलाय छ देवारी छ बसलाय शिवारावर छ बघ छ कराशी छ बघ छ ज्या दिशेला छ बसलाय छ त्या दिशेची वळण बोल कोण बसलाय किती वर्षांनी घेतलाय किती वर्षांनी बसलाय मी सांगते सांगू गावची फुलाची पाटीलची कोणाकडे गावची पाटीलची फुलाची पाटील बोल करशी पाटीलची छप ज्या घरामध्ये होती छप त्या घराला छप बियार छप होती छप घराला बुयार होती छप छप पाटीलची तुमची छप बुयार तुमच्या घराला छप मग बुयार कोणाच्या घराला दिवाबत्ती समान देणार ओळख गमी देऊ बघ बालका तुझ्या फुलाला तुझ्या घराला देवार आला पहिला छप मान याचा असतो छप 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 परंतु छप त्याचा छप मान छप न छप तिला छप मुलं छप झाडा छप 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 जशी छप तुळजाभोई छप बसले छप तिच्या पहिल्या पायरीवर हाची कोण आहे पण शिवारावर छप पूर्व दिशेला कोण बसले पूर्व दिशेला कोण बसले तिचा गाडा कोण ओढतो अग शिवबराला लक्ष्मीचा गाडा गाडा ग हळूविशीचा दार उघडा
ग शिवराला लक्ष्मीचा गाडा गाडा ग शेंदूर लावून महिषासूर कोणतं माझं गाव हात आगा गावा गावात ग निर्वादाला हात बसवाचा हात अग मारून दडक पडून कडक चंद्रा लावा मशाला अग चंद्रा लावा मशाला गे चंद्रा लावा देवाला चंद्रा लावा मशाला गे चंद्रा लावा देवाला अग मारिली दडक पोडीला कडक चंद्र लावा मशाला चंद्र लावा देवाला रे चंद्र लावा मशाला मारिली दडक पोडीला कडक चंद्र लावा मशाला चंद्र लावा देवाला हो चंद्र लावा मशाला मारिला कडक पोडीला कडक चंद्र लावा देवाला मारिला कडक पोडीला कडक चंद्र लावा मशाला आणि चंद्र लावा मशाला हो चंद्र लावा देवाला चंद्र लावा मशाला हो चंद्र लावा देवाला चंद्र लावा देवाला चंद्र लावा मशाला चंद्र लावा देवाला चंद्र लावा मशाला कुठे बसलाय येईल का तो आता कुठे बसलाय गाडी जेव्हा मरे एकचा गाडा यायचा वर्षा काठीला कोणत्या रूपाचा आहे रेड्या रूपाचा आहे गाव पाटील तेव्हा रेड्याचा रक्त व्हायचा का मग देवारी कसा बसला मग त्याचा मानपान जातो का चल ना ये ना मग मोकल्या मनाने ये ना पाहिजे ना मान मान पाहिजे ना मोकल्या मनाने ये खडकी लावला लावल शेंदूर व खडकी लावला लावल शेंदूर लावला लावल शेंदूर न खडकी लावला लावल शेंदूर खडकी लावला लावल शेंदूर व खडकी लावला लावल शेंदूर खडकी लावला लावल शेंदूर न खडकी लावला लावल शेंदूर त्यातून निघाला निघाला मशासूर व त्यातून निघाला निघाला मशासूर त्यातून निघाला प्रभू देवारा कसला होता कुठे येतो नाही बंदर कोण दिलं काय बोलले अडचणी खूप आहे बरोबर जशा का तुला अडचणी तशा तुला आहे बघ मग हा बसला याचा मान किती वर्ष दिला नाही बोला किती वर्षापूर्वी दिला जायचा 70 वर्ष डोंगरावरील नेऊन त्याला सोडायचं का बघ सांगते मी पिंपळाचं झाड कुठे कोण बसलाय त्याच्या मागच्या अंगाला याची मालकीन बसली पाण्याच्या दारामध्ये कशामध्ये बसले कशामध्ये बसले रानात बसले पण रूप कोणतं आनंदाने यायचं आता चाल दाखवली तू चालीची ओळख मी करून दिली बघ जशी जरी मरी तेव्हा तिथे बसली तिच्या बाजूच्या अंगाला
तिचा बसलाय दुसरा जोडीदार. आडवाऱ्या हात्याला वाग्याला जवळ बोल विणाला आडवा हात्याला वाग्याला जवळ बोल विणा आडवा हात्याला वाग्याला जवळ बोल विणा आडवा हात्याला वाग्याला जवळ बोल विणा हात्याला वाग्याला जवळ बोल विणा आडवा हात्याला वाग्याला जवळ बोल विणा आडवा हात्याला. रानामध्ये बसले रानाच्या पलीकडे त्याचा मानपान केला जायचा का? वाघोबाचा मानपान केला जायचा का? बघ मी सांगते. देवारी बसला महिषासूर माझ्या भावानीला तो झालो शिवारावरती पहिलं याचा मान दिवाळीमध्ये दिला जायचा. आता बसला देवारी काय करायचं? बोला पंचाने सांगा काय करायचं? तो गाडा ओढणार असेल तो पहिला मान द्यायची. तो देणे शक्य नाही. बरोबर आहे. पण जसा तो शेंद्रावाला आहे तसा शेंद्राचा मान त्याचा शेंद्रू लाल कोंबडा देणार बघ मोठं कार्य असं वर्षांची एकदा ते तरच तो रक्त या भावाने पहिले विचारा हा किती वर्षापूर्वी झोपला आपण पहिले विचारा हा किती वर्षापासून गादीवर बसला? म्हणून मी बोललो नाही. विचारून सांगतो भाऊ. जसं याचा मान रेड्याचा द्यायचा लक्ष्मी तुमची रांजणामध्ये जे रांजण दारामध्ये पूर्ण रस्ते पहिली याची ओळख किती वर्षापासून यावर बसला ती विचार. मग मी सांगते महिषासूर शिवाराचा मसोबा रेडा रुपी महिषासूर बसला त्यावर यांना कानासारखे आयडिया नाही. आतापर्यंत किती पैसे जमवले असते ते रुपये नाही. म्हणून जे 100 रुपये ते अनाउन्समेंट केली आयडिया लोक पैसे दिले नाही का? म्हणून मी सुरुवात करतो पैसे म्हणून पैसा कमवा. बरं चांगला बरं आयडिया आहे. बरोबर टाळून लगेच तिकडं काही काही बोलत जायचं चालूच ठेवतो. हेच तर खासियत आहे. समजण्यामुळेच काय करतो लगेच काय करतो शेंदुराने नारळ नेऊन
अग भवनी आई मी तुझा लाडका लाडका आवडीनं मरतो हका भवनी आई तुझा लाडका लाडका आवडीनं मरतो हका आवडीनं मरतो हका भवनी आई तुझा लाडका लाडका आवडीनं मरतो हका भवनी आई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारितो हका भवनी आई तुझा लाडका लाडका आई तुला मारितो हका भवनी आई तुझा लाडका लाडका आवडीनं मारितो हका भवनी आई तुझा लाडका लाडका आवडीनं मारितो हका तुझं माझं नातं मायले कराचं आई तुझं माझं नातं फक्त गण तुझं सार माझं गण गोत फक्त गण तुझं सार माझं गण गोत हे गाव गोंधळाला आवाज घुमवला गेला गोंधळाला आवाज घुमवला गेला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला सगळ्या रस्ता मोकळेत आनंदाने यायचं आनंदाने मानपान घ्यायचं हा जो महिषासुर बसलाय त्याचा मान द्यायचं आणि जायचं आई राजा उदे उदे ग आई राजा उदे उदे ग आणि तुळजापूरची बवडी आई ग आई राजा उदे उदे ग हे तुळजापूरची बवडी आहे ग आई राजा उदे उदे ग तुळजापूरची बवडी आई ग आई राजा उदे उदे ग तुळजापूरची बवडी आई आई राजा उदे उदे ग आई राजा उदे उदे ग
जणी तिला आरती ओवाळ त्यांना. बोला तुमची ओळख द्या मला, तुमची ओळख द्या मला, तुम्हाला आम्हाला पुढे घ्यायची. बोला 5 जणी घ्या, 5 जणी घ्या. उठा ना एक जण जोगव्याचा वाजत घ्या, जोगवा घ्या म्हणजे त्यांना आरती करायला त्याच्यातच. ओके आपण नाही जोगवा मागायचा, त्यांना जोगव्याचा गाडी घेऊन आरती घेऊ द्या. घ्या थांबा जरा जरा तिथे थांबा. बोले जाई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. अरे चल रे आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला, चल रे आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला. अरे जाऊ जोगव्याला इचा जोगवा मागाया, जाऊ जोगव्याला इचा जोगवा मागाया. जाऊ जोगव्याला इचा जोगवा मागाया, जाऊ जोगव्याला इचा जोगवा मागाया. चल रे आराध्यानो पण जाऊ जोगव्याला, चल रे आराध्यानो पण जाऊ जोगव्याला, जाऊ जोगव्याला नाहीचा जोगवा मागायाला, जाऊ जोगव्याला आईचा जोगवा मागायाला, जाऊ जोगव्याला आईचा जोगवा मागाया, जाऊ जोगव्याला आईचा जोगवा मागाया. कोणी वाढली गदाय, परडीत कोणी वाढली. हो हो चला मानपान दिला आता स्थानावर चला. हा स्थानावर जेव्हा बोलवणार तेव्हा यायचं आता आणि आनंदाने यायचं, अडचणी दूर करून यायचं. पिशवी द्या त्यांना. बोला बोला तुमची ओळख द्या आम्हाला. यांचा घरचं कोण आहे? तुमची शेती कुठे आहे? कोणतं? एकच आहे ना? हा मग ते एकच याचं आहे ते. हां मला सांगा शेतावर 7 आसरा आणि काय आहे? चेरोबाई. हां एकच गुलाच्या एकच घराच्या ही चाल करून दाखवतात. ही कसली चाल आहे सांगा? बोला देणार का ओळख? झाड मोकलं पाहिजे आम्हाला पूर्ण. देणार ओळख? काय तिथं काय आडवं येतंय, काय सोबत येतंय? तुमची ओळख देणार आहात आम्हाला? द्या. कोण आहे तुम्ही? कोण आले? हा काय नाही ओळख देणार? हा कोण आहेत तुम्ही? मग या देवारी बसलेत का? मग कुठे बसलेत? कोणत्या रूपाचे आहेत तुम्ही? हा कशी चालेल तिथे? काय चालतं असं तिथे? हा मग कोण आहे तुम्ही? असं नाही ना चालणार. आलेत ना तुम्ही, मग आम्हाला ओळख देऊन जायचं. कुठे बसलेत, कोणत्या झाडाखाली बसलेत सांगाल का? सांगा. बोला
बोला ओढ आहे तिथं वड होता का शेतावर सांगतो मी कसं आहे सांगतो ना तुम्ही नुसती जागा यांची जमीन नका पकडू यांच्या आज्याची जागा जिथून वाटण्या झाल्या त्या वाटेमध्ये वड कुठं होता हा तिथं देव कोणता आहे बोला माऊली मग कोणत्या रूपाने बसलाय कोणत्या रूपाने बसलाय त्याचा आवाज कसा आहे आवाज कसा बोलतोय तो मग कोण आहे तो बरोबर त्या रूपाचं आहे मग तो का आता काय सांगतो आम्हाला काय म्हणणं आहे त्याचं आमच्याकडून कोणत्या रूपाचा आहे पण तो सर्परूपाचा आहे ठीक आहे ओळख दिली झाड कोणतं होतं वडाचं झाड दिलं पण तो कोणत्या रूपात बसलाय तिथं तुम्ही कोणत्या रूपात तिथे बसलेत हा पंचमुखी चेड आहे का तिथे हा यावं चेड्याचा ये रे माझ्या चरम देवा ये रे माझ्या चरम देवा ये